गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे केवळ काळाचे मोजमाप नसून ते आपल्या जीवनातील ऊर्जेचा प्रवाह दर्शवणारे एक पवित्र शास्त्र आहे. आजच्या ग्रहांची स्थिती समजून घेण्यापूर्वी आपण आजच्या पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा तुमच्या मनातील भाव नक्की सांगा. आज सोमवार 13 जुलै 2026. आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी ही विशेषतः आध्यात्मिक साधनेसाठी आणि मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. आज मृगशीर्ष नक्षत्र आहे, जे सर्जनशीलता आणि नवीन विचारांना चालना देते. दुपारी 4:01 ध्रुव योग असेल, जो कामात स्थिरता आणि एकाग्रता प्रदान करतो. आजचा सूर्योदय सकाळी 5:49 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:16 होईल. राहू काळ सकाळी 7:30 पासून 9:11 असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळा आणि आजचा शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ देऊ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदत ही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 13 जुलै सोमवार. आजचा दिवस तुमच्यासाठी स्वतःला अधिक लवचिक आणि परिस्थितीनुसार बदलण्याची कला शिकण्याचा आहे. चंद्र आज मिथुन राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात विचारांच्या चक्र वेगाने फिरेल. तुम्ही आज उत्साहाने आणि जोमाने भरलेले असाल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कठीण प्रसंगांवर मात करणे किती सोपे जाते, हे तुम्हाला आज उमजेल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सामावून घेण्यास सक्षम आहात, हे लक्षात ठेवा आणि आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्या. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अभ्यासात नवीन प्रयोग करण्यासाठी उत्तम आहे. तुमची एकाग्रता वाढेल. फक्त विचलित होऊन तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधांत आज संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला, यामुळे गैरसमज दूर होतील. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कामात नवीन उत्साह घेऊन येईल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे नाते अधिक गोड होईल. व्यावसायिक आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची लवचिकता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. शनीच्या प्रभावामुळे थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घ्या. आजचा शुभ संकेत. आज हिरवा रंग परिधान करणे तुमच्यासाठी खूप सकारात्मक ऊर्जा खेचून आणेल. दुपारी 1:30 ते 2:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा, हे तुमच्यासाठी सर्वोत्तम औषध ठरेल. आजचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की परिस्थितीनुसार बदलण्याची लवचिकता? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 13 जुलै तुमच्यासाठी एक आत्मचिंतनाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या दुसऱ्या भावात म्हणजेच मिथुन राशीत मृगशिरा नक्षत्रात संचार करत आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे तुम्हाला कधीकधी स्वतःच्या क्षमतेवर शंका वाटू शकते किंवा आत्मविश्वास थोडा कमी झाल्यासारखा वाटू शकतो. तुम्ही मोठी स्वप्ने पाहता, हे खूप चांगले आहे, पण जेव्हा ती स्वप्ने पूर्ण होण्यास वेळ लागतो, तेव्हा तुम्ही थोडे गोंधळून जाता. आजचा दिवस तुम्हाला हेच सांगतोय की व्यावहारिक बना. तुमच्या ध्येयांकडे जाण्यासाठी घाई करू नका, तर हळूहळू पण ठाम पावले उचला. तुमच्या आजूबाजूला अशा लोकांचा सहवास ठेवा, जे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतील आणि तुमचे मन प्रसन्न करतील. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता राखणे थोडे कठीण जाईल. तुमच्या मनात अनेक विचार येतील, पण घाबरू नका.
आज एखादा कठीण विषय सोडवण्यापेक्षा उजळणीवर भर द्या तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आज थोडा संयम ठेवा. तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्ट राहा. जर काही गैरसमज असतील, तर ते आज दूर करण्याचा प्रयत्न करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या व्यवस्थापनात जाईल. घरातील कामांचा ताण घेऊ नका. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. नोकरी आणि व्यवसायात आज घाईने निर्णय घेऊ नका. तुमच्या कामाची गती मंद असली तरी चालेल, पण कामाची गुणवत्ता टिकवून ठेवा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ शांत बसा किंवा ध्यान करा. आज एक सत्कार्य म्हणून कोणाला तरी मदत करा किंवा पक्ष्यांना पाणी ठेवा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. दुपारी 2:30 ते 5 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. राहूच्या प्रभावामुळे मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी थोडा वेळ विश्रांती घ्या. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात मोठे यश मिळवण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची आहे की कठोर मेहनत? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 13 जुलै तुमच्यासाठी कृतज्ञतेचा आणि आनंदाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच मिथुन राशीत आणि मृगशीर्ष नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीत चंद्राचे असणे हे तुमच्या स्वभावात एक प्रकारची कोमलता आणि संवेदनशीलता निर्माण करते. आज तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाबद्दल खूप प्रेम वाटेल. केवळ तुमच्या नात्यांबद्दलच नाही, तर तुमच्या उत्तम आरोग्याबद्दलही आज तुम्हाला देवाचे आभार मानावेसे वाटतील. आजचा दिवस अशा लोकांसाठी काहीतरी चांगले करण्याचा आहे, ज्यांनी तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी मदत केली आहे. कृतज्ञता व्यक्त केल्याने तुम्हाला मनापासून खूप हलके आणि आनंदी वाटेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. मृगशीर्ष नक्षत्रातील चंद्र तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा देईल. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप गोड आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न ठेवणारा आहे. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुम्हाला खूप समाधान देईल. नोकरी आणि व्यवसायात आज तुम्हाला तुमच्या कामाचे फळ मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास थोडा वेळ ध्यान करावे. आजचा शुभ वेळ दुपारी 4 ते 5 या दरम्यान आहे. आज पिवळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे आज ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक स्पष्टता मिळेल. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे: आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त साथ देणारी व्यक्ती कोण आहे? त्यांचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 13 जुलै सोमवार. आज चंद्र तुमच्या राशीपासून 12व्या स्थानी म्हणजेच मिथुन राशीत मृगशिरा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा तणावाचा असू शकतो. कामाचा व्याप आणि घरातील सदस्यांच्या अपेक्षांचे ओझे तुम्हाला थोडे अस्वस्थ करू शकते. पण लक्षात ठेवा, तुमचे कुटुंब हेच तुमचे सर्वात मोठे बळ आहे. त्यामुळे संयम राखून आणि हसतमुखाने ही जबाबदारी स्वीकारा. आज कुटुंबात तुम्ही एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहात, जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता राखणे थोडे कठीण जाईल, पण जिद्द सोडू नका. तरुण वर्गासाठी आजचा दिवस भावूक असू शकतो, त्यामुळे नात्यात स्पष्ट संवाद ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस धावपळीचा असला तरी कुटुंबाच्या प्रेमामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. नोकरी आणि व्यवसायात आज संयम पाळा. घाईत निर्णय घेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास जुन्या मित्रांशी गप्पा मारून मन हलके करावे. आज लाल रंगाचा वापर करणे टाळा, कारण तो तुमचा तणाव वाढवू शकतो. संध्याकाळी 6:25 ते 8:15 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून जुन्या मित्रांशी संपर्क साधा किंवा त्यांना भेटायला जा. यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न: तुमच्या आयुष्यातील अशी कोणती व्यक्ती आहे जिच्या एका शब्दाने तुमचा पूर्ण तणाव दूर होतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक,
सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 13 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र मिथुन राशीत आणि मृगशीर्ष नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला जीवनात एक प्रकारचा समतोल आणि शांतता अनुभवायला मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी तर्क आणि विवेक यांचा वापर करण्याचा आहे. कोणतीही गोष्ट घाईघाईने करण्यापेक्षा त्यामागील कारणे समजून घेऊन पुढे जाणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. जर तुम्हाला आजचे काम कठीण वाटत असेल, तर ज्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे त्यांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका. आज कोणत्याही नवीन कामाची मोठी जबाबदारी किंवा वचन देणे टाळा, कारण यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची होऊ शकते. लक्षात ठेवा, आयुष्य नेहमीच सोपे नसते, पण संयमाने आपण त्यावर मात करू शकतो. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अभ्यासापेक्षा वाचनासाठी उत्तम आहे. एखादे चांगले पुस्तक वाचल्याने तुमचे ज्ञान वाढेल आणि मन शांत होईल. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आज राहूचा प्रभाव असल्याने नात्यात थोडा तणाव जाणवू शकतो. कोणाशीही वाद घालण्यापेक्षा शांत राहणे जास्त फायदेशीर ठरेल. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी चांगला आहे. घरातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास थोडा वेळ ध्यान किंवा वाचन करावे. आज दुपारी 3 ते 4 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. आज नारंगी रंग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून एखादे चांगले पुस्तक वाचा किंवा कोणाला त्याचे ज्ञान द्या. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात नशीब मोठे की कर्म? तुमच्या विचारांनी कमेंट बॉक्स नक्की भरून टाका. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 13 जुलै सोमवार तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने थोडा सावधगिरीचा दिवस आहे. आज चंद्र मिथुन राशीत आणि मृगशिरा नक्षत्रात संचार करत आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे तुम्हाला जुन्या एखाद्या आजाराचा त्रास पुन्हा जाणवू शकतो. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या वतीने आमचा तुम्हाला स्पष्ट सल्ला आहे की घरगुती उपाय करण्याच्या भानगडीत पडू नका. जर तुम्हाला काही त्रास जाणवत असेल तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज थोडा खर्च झाला तरी चालेल, पण आरोग्याशी तडजोड करू नका. दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्हाला अधिक चांगले वाटू लागेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा आरोग्याला प्राधान्य द्या. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर जबरदस्तीने अभ्यास करू नका. तरुण वर्ग आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी संयम राखण्याचा आहे. कामाचा ताण आरोग्यावर परिणाम करू शकतो, त्यामुळे कामाच्या मध्ये छोटे ब्रेक घ्या. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस नवीन काहीतरी शिकण्याचा आहे. आज एखादा नवीन छंद जोपासा, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. ज्येष्ठ नागरिकांनी आज बाहेरचे खाणे टाळावे आणि वेळेवर औषधे घ्यावीत. आज दुपारी 2 ते 3 15 मिनिटांपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करा. हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. आज अक्वा ब्लू म्हणजेच फिकट निळा रंग तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पिण्याचे पाणी किंवा फळे दान करा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे: तुम्हाला काय वाटते, आपल्या जीवनातील कठीण प्रसंगात नशीब जास्त महत्त्वाचे असते की आपले प्रयत्न? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 13 जुलै सोमवार. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानी म्हणजेच मिथुन राशीत मृगशीर्ष नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र सिंह राशीत असून ग्रहांची ही स्थिती तुम्हाला तुमच्या समस्यांच्या मुळाशी जाऊन विचार करण्यास प्रवृत्त करत आहे. आजचा दिवस स्वतःला समजून घेण्याचा आणि जुन्या अनावश्यक गोष्टींना निरोप देण्याचा आहे. घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. विशेषतः वैयक्तिक नात्यांच्या बाबतीत संयम बाळगणे खूप गरजेचे आहे.
गोष्टी जशा घडत आहेत, तशा त्यांना स्वीकारल्यास सर्व काही आपोआप मार्गी लागेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमची एकाग्रता वाढेल. अभ्यासातील कठीण विषय समजून घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी आजचा दिवस संवादाचा आहे. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला, पण रागावर नियंत्रण ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी चांगला आहे. घरातील जुन्या वस्तूंची आवराआवर केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळेल. नोकरी आणि व्यवसायात आज तुम्हाला संयमाची फळे मिळतील. घाईत निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे शांत राहून काम करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज नियमित व्यायामावर भर द्यावा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ काळ सकाळी 11 ते 12 या दरम्यान आहे. या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आजचा शुभ रंग समुद्री हिरवा आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा थंड पेय द्या. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात नशिबापेक्षा कर्माचे महत्त्व जास्त आहे की कर्मापेक्षा नशिबाचे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडद्वारे चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला साथ द्या. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 13 जुलै तुमच्यासाठी दैनंदिन दिनचर्येत एक सकारात्मक बदल घडवून आणणारा दिवस आहे. आज चंद्र मिथुन राशीत आणि मृगशीर्ष नक्षत्रात संचार करत आहे, जो तुम्हाला तुमच्या छुप्या कलागुणांना वाव देण्यास प्रवृत्त करत आहे. लोक काय म्हणतील याची भीती सोडून ज्या छंदांना तुम्ही वर्षानुवर्षे लांबणीवर टाकले होते, ते पुन्हा सुरू करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे. आज तुमच्या राशीवर बुध आणि सूर्याचा प्रभाव असल्याने तुमची संवाद कौशल्ये अधिक प्रभावी ठरतील. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहू. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस नवीन काहीतरी शिकण्यासाठी खूप चांगला आहे. तुमची एकाग्रता वाढेल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्याने मनातील ताण हलका होईल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न करण्याचा आहे. कुटुंबासोबत हसण्या खेळण्यात वेळ घालवा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नोकरी आणि व्यवसायात आज तुम्हाला तुमच्या कल्पकतेचा फायदा होईल. नवीन कल्पना मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज शांत संगीत ऐकून मनाला प्रसन्न ठेवावे. यामुळे शनीच्या प्रभावामुळे येणारा मानसिक ताण कमी होईल. आजचा शुभ संकेत, आज निळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 4 ते 5 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक चांगले काम म्हणून कोणाशी तरी गोड बोला किंवा कोणाचे तरी मन दुखावले असेल तर माफी मागा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे की योग्य वेळी घेतलेला निर्णय? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जर तुम्हाला आमचे हे काम आवडत असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या QR कोडद्वारे आम्हाला सहकार्य करा. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 13 जुलै एक अतिशय सकारात्मक दिवस आहे. आज चंद्र मिथुन राशीत मृगशिरा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मानसिक शांततेत वाढ होईल आणि जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अधिक उत्साही बनेल. आज तुम्ही स्वतःला अधिक संतुलित आणि आनंदी अनुभवाल. मात्र तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या सल्ल्यानुसार आज नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून थोडे दूर राहा, कारण त्यांचा प्रभाव तुमच्या शांततेवर पडू शकतो. जर एखादी परिस्थिती तुम्हाला अस्वस्थ करत असेल, तर त्यापासून लांब राहणेच हिताचे ठरेल. आज पुरेशी विश्रांती घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल आणि तुम्ही तुमची कामे अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. विविध वयोगटांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अभ्यासासाठी उत्तम आहे. तुमची एकाग्रता वाढेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस आपल्या आवडीच्या छंदांना वेळ देण्यासाठी चांगला आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामांतून थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याचा आहे. नोकरी आणि व्यवसायात आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास थोडा वेळ ध्यान करावे. आज एक सत्कार्य म्हणून कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याबद्दल देवाचे आभार माना. आज पिवळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की नशिबाची साथ?
कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यूआर कोडद्वारे चॅनेलला सहकार्य करा, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 13 जुलै तुमच्यासाठी कृतज्ञतेचा आणि आनंदाचा दिवस आहे. आज चंद्र मिथुन राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि मित्रांकडून खूप प्रेम आणि आपुलकी मिळेल. तुम्ही जितके जास्त त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, तितकेच तुम्हाला अधिक आनंदी वाटेल. आजचा दिवस आपल्या जवळच्या व्यक्तींना काहीतरी परत देण्याचा किंवा त्यांच्यासाठी काहीतरी खास करण्याचा आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण असेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस संवादाचा आहे. तुमच्या अभ्यासातील शंका दूर करण्यासाठी मित्रांची मदत घ्या. तरुण वर्गासाठी आजचा दिवस नात्यात गोडवा निर्माण करण्याचा आहे. तुमच्या जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराला अधिक सुंदर बनवण्याचा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस टीमवर्कचा आहे. सहकाऱ्यांशी मिळून काम केल्यास मोठे यश मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी आजचा दिवस शांततेचा आहे. जुन्या आठवणींना उजाळा द्या. आजचा शुभ रंग पीच आहे. दुपारी 3:30 ते 5 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून कोणालाही न सांगता कोणाची तरी छोटी मदत करा. राहूच्या अस्थिर ऊर्जेमुळे आज वादविवाद टाळा आणि शांत रहा. मित्रांनो, आजचा प्रश्न: तुम्हाला आयुष्यात सर्वात जास्त आनंद कोणत्या छोट्या गोष्टीमुळे मिळतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेतो, त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यूआर कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 13 जुलै सोमवार. आज चंद्र तुमच्या 5व्या भावात म्हणजेच मिथुन राशीत मृगशिरा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा धावपळीचा आणि गोंधळाचा असू शकतो. ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्हाला तुमच्या प्राधान्यक्रमांवर पुन्हा एकदा विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी आणि घरी एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर आल्यामुळे थोडा ताण जाणवू शकतो. पण लक्षात ठेवा, ही फक्त तात्पुरती स्थिती आहे. जर तुम्ही शांत राहून एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित केले, तर आजचा दिवस खूप छान जाऊ शकतो. सध्या थोडी जुळवाजुळव करावी लागेल, पण लवकरच परिस्थिती निवळेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासाचा ताण वाढू शकतो, पण संयम ठेवा. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आज थोडा गोंधळ होऊ शकतो. जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कामात व्यस्त असला तरी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. नोकरी आणि व्यवसायात आज कामाचा व्याप वाढेल. संयमाने घेतलेले निर्णय तुम्हाला यश मिळवून देतील. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास कुटुंबासोबत वेळ घालवावा. हेच आजचे उत्तम औषध आहे. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत निवांत वेळ घालवा. हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे औषध आहे. आज फिरोजी रंगाचे कपडे परिधान केल्याने तुम्हाला कामातील ताण कमी करण्यास मदत होईल. संध्याकाळी 7:15 ते 7:45 ही वेळ तुमच्यासाठी आजची सर्वात भाग्यशाली वेळ आहे. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात नशीब मोठे की कर्म? तुमच्या अनुभवावरून कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यूआर कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 13 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय शांत आणि समृद्धीचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 4थ्या भावात म्हणजेच मिथुन राशीत मृगशिरा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीस्वामी गुरूची स्थिती कर्क राशीत अतिशय बलवान असल्याने आज तुम्हाला मानसिक शांती आणि कौटुंबिक सौख्य लाभेल. आजचा दिवस तुमच्यासाठी घरगुती पातळीवर अत्यंत स्थिर आहे. तुमच्या प्रियजनांसोबतचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. व्यावसायिक जीवनातही तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि निष्ठेचे फळ नक्कीच मिळेल. आजचा दिवस भविष्यातील योजना आखण्यासाठी सर्वोत्तम आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा.
विविध वयोगटांसाठी मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अभ्यासाचे नोंद करण्यासाठी खूप चांगला आहे. तुमची एकाग्रता वाढेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस नात्यात गोडवा निर्माण करण्याचा आहे. तुमच्या जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या व्यवस्थापनात आनंदाचा असेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. नोकरी आणि व्यवसायात आज तुम्हाला तुमच्या कामाचे योग्य फळ मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. हलका आणि सकस आहार घेणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून स्वतःच्या हाताने एक सकस आणि पौष्टिक जेवण बनवा आणि ते कुटुंबासोबत आनंदाने ग्रहण करा. आज लाल रंगाचे कपडे किंवा एखादी वस्तू जवळ ठेवल्यास तुमचा उत्साह वाढेल. दुपारी 2 ते 3:30 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. शनीचा प्रभाव असल्याने ध्यान केल्याने तुमचे मन अधिक स्थिर राहील. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे की योग्य वेळी घेतलेला निर्णय? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.